स्वावलंबन उत्तर चुकलेलं आहे. त्याचं उत्तर होतं प्रदेशवाद. स्वतःच्या प्रदेशाविषयी अवाजवी अभिमान बाळगणाऱ्या विचारधारेस प्रदेशवाद म्हणतात. उत्तरांचल पहिली फेरी पहिला प्रश्न. आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांना काय म्हणून संबोधले जाते? पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांना काय म्हणून संबोधले जाते? Your time starts now. देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांना काय म्हणून संबोधले जाते? Stop. वेळ संपली आहे. वेळेत उत्तर देता आलं नाही. राष्ट्रीय हित संबंध हे उत्तर होतं. काय म्हणतात? राष्ट्रीय हित संबंध. अरुणाचल प्रदेश पहिली फेरी पहिला प्रश्न. इसवी सन 1991 नंतर भारतात घडून आलेल्या आर्थिक, औद्योगिक, व्यापार व तंत्रज्ञान विषयक बदलांना एकत्रितपणे काय म्हणून संबोधले जाते? Your time starts now. 1991 नंतर भारतात घडून आलेल्या आर्थिक, औद्योगिक, व्यापार विषयक, तंत्रज्ञान विषयक बदलांना एकत्रितपणे काय म्हणून संबोधले जाते? व्हेरी गुड. वन मार्क. अरुणाचल प्रदेश लिडिंग. अकाउंट ओपन केले गेले. तामिळनाडू पहिली फेरी पहिला प्रश्न. संकुचित धार्मिक अभिमानातून निर्माण होणाऱ्या विचारधारेला काय म्हणतात? संकुचित धार्मिक अभिमानातून निर्माण होणाऱ्या विचारधारेला काय म्हणतात? व्हेरी नाईस. जमात करेक्ट आन्सर आहे. पहिली फेरी दुसरा प्रश्न. महाराष्ट्र भारतातील पहिल्या हरित क्रांतीचे जनक. भारतातील पहिल्या हरित क्रांतीचे जनक. उत्तर चुकलाय. सॉरी. वर्गीस कुरियन हे उत्तर नव्हतं. ते श्वेत क्रांतीचे जनक होते. हरित क्रांतीचे जनक आहेत डॉक्टर M.S. स्वामीनाथन. उत्तर चुकलंय. थोडी गडबड झाली. नेव्हर माइंड. पुढच्या वेळेस. हा. उत्तरांचल पहिली फेरी दुसरा प्रश्न. 1981-82 मध्ये 65 कापड गिरण्यांमधील कामगारांच्या संपाचं नेतृत्व कोणी केलं होतं? Your time starts now. 1981-82 मध्ये मुंबईतल्या 65 कापड गिरण्यांमधील कामगारांच्या संपाचं नेतृत्व कोणी केलं होतं? ओके. त्यांनी पास केलाय. उत्तर होतं डॉक्टर दत्ता सामंत. डॉक्टर दत्ता सामंत. पहिली फेरी दुसरा प्रश्न. अरुणाचल प्रदेश. चंडीप्रसाद भट्ट हे कोणत्या आंदोलनाचे प्रवर्तक म्हणून समजले जातात? Time starts. चिपको आंदोलन. व्हेरी गुड. 2 गुण. तामिळनाडू पहिली फेरी दुसरा प्रश्न. भारतीय संरक्षण दलांचे सरसेनापती कोण असतात? Time starts. भारताचे महामहिम राष्ट्रपती. The President of India is the Supreme Commander of Defense Services of India. राज्यशास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि आपल्यालाही होतं नागरिक शास्त्रामध्ये. सोपं उत्तर होतं. खरं तर मिळायला पाहिजे होतं. ओके. पहिली फेरी शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र दक्षिण आशियातील
क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हणजे भारतीय उपखंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान देश कोणता? Time starts now. भारतीय उपखंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा देश कोणता? हा हा मोठ्याने उत्तर दे. श्रीलंका. सॉरी, श्रीलंका तसा मोठा देश आहे, श्रीलंकेपेक्षा पण खूप छोटा देश आहे भारतीय उपखंडामध्ये. आणि उत्तर होतं मालदीव. श्रीलंकेच्या पश्चिमेला हिंदी महासागरामध्ये छोटासा देश आहे मालदीव. पुस्तकामध्ये नकाशा दिलेला आहे, नकाशाचं नीट वाचन करायला हवं आपण. आणि जर डाऊट आला तर गुगलमध्ये सर्च करायला पाहिजे, म्हणजे क्रॉस चेकिंग करायला पाहिजे. ओके. दुसरा गट उत्तरांचल गट. पहिल्या फेरीतला शेवटचा प्रश्न, तिसरा प्रश्न. व्यापारी क्षेत्रामध्ये नागरी क्षेत्रामध्ये लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? Time starts now. नागरी वस्ती. एकच शब्द आहे. नागरी वस्ती. प्रश्न सांगा. नागरी क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? नागरीकरण. उत्तर थोडं वेगळं आहे, पण ते परफेक्ट असायला पाहिजे होतं. उत्तर आहे शहरीकरण. कारण शहर निर्माण होतात ना. शहरीकरण असा शब्द आहे. परीक्षेला जर हा प्रश्न आला तर तुम्हाला असंच लागतं रे नागरीकरण मिळणार नाही. गुण नाही मिळणार. पुढे उत्तर अरुणाचल प्रदेश. पहिली फेरी शेवटचा प्रश्न. सर क्रीक क्षेत्रातील सीमावाद हा कोणत्या दोन देशांमध्ये आहे? Time starts now. सर क्रीक क्षेत्रातील सीमावाद कोणत्या दोन देशांमध्ये आहे? चीन आणि भारत. सॉरी, मला माहिती होतं तुमची फसगत होणार, तसंच झालं. ते गलवानची समस्या असल्यामुळे तुम्ही चीन आणि भारतच लोक डोक्यात घेतलंय. तर सर क्रीक क्षेत्र हे पाकिस्तान आणि भारत यांच्या दरम्यान अरबी समुद्राचं क्षेत्र आहे. म्हणजे कच्छचं जे रण आहे ना, पलीकडून कराची सिंध प्रांत आहे. सिंधू नदी इथे अरबी समुद्राला मिळते पाकिस्तानातून, आणि इकडनं आपला पोरबंदरचा भाग आहे सौराष्ट्राचा. तर तिथे अरबी समुद्रामध्ये जो काही जलसीमेचा सागरी सीमेचा वाद आहे तो भारत आणि पाकिस्तान मध्ये आहे. आणि म्हणून ती सीमा निश्चित नसल्यामुळे गुजरात मधले मच्छीमार जेव्हा नजर चुकून त्या सीमेच्या पलीकडे जातात, समुद्रामध्ये असं काही कुंपण नाहीये, तेव्हा त्यांना पाकिस्तानचे नेव्ही नौदल त्यांना पकडून तुरुंगात टाकतं. ही सातत्याने घटना आहे. कारण हा सर क्रीक सीमारेषेचा वाद आहे अरबी समुद्रामध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान. पुस्तकात दिलेला आहे आणि व्हिडिओमध्ये पण मी याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. थोडेसे व्हिडिओ पुन्हा अवलोकन करा, नाहीतर काय विस्मरण होण्याची भीती वाटते. एक प्रश्नमंजुषा घेण्याचा भाग हेतू तोच आहे, उजळणी व्हावी म्हणून. नेक्स्ट, तामिळनाडू. पहिली फेरी शेवटचा प्रश्न. भारोत्तोलन, त्याला इंग्लिशमध्ये वेटलिफ्टिंग म्हणतात. मराठी शब्द आहे भारोत्तोलन, वेटलिफ्टिंग. या खेळात ऑलिम्पिक मध्ये पदक मेडल मिळविणारी पहिली भारतीय महिला. Time starts now. भारोत्तोलन या खेळात ऑलिम्पिक पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला. पुस्तकात तिचा फोटो पण दिलेला आहे. रामपल्ले अशी कुठलीच महिला नाही दिसते. उत्तर आहे करनाम मल्लेश्वरी. करनाम मल्लेश्वरी हे उत्तर होतं. ठीक आहे, पहिली फेरी संपली. आता दुसऱ्या फेरीला 2 प्रश्न प्रत्येक गटासाठी असतील आणि त्याला 4 विकल्प दिलेले असतील, त्यामुळे सोपी जाईल अशी अपेक्षा बाळगूया. महाराष्ट्र. दुसरी फेरी. पहिला प्रश्न नीट आहे का? ओपन हार्ट सर्जरी आणि किडनी ट्रान्सप्लांट या दोन्ही शस्त्रक्रिया भारतात सर्वप्रथम कोणत्या संस्थेमध्ये करण्यात आल्या होत्या? Time starts now. थांबा. पर्याय 1 एम्स नवी दिल्ली, पर्याय 2 केईएम हॉस्पिटल मुंबई, पर्याय 3 अपोलो हॉस्पिटल चेन्नई आणि पर्याय 4 ख्रिश्चन मेडिकल कॉलेज वेल्लोर. Time starts now. शेवटचं. ख्रिश्चन
सनराईज क्षेत्र म्हणून संबोधलं जातं. 1 सिमेंट उद्योग, 2 वस्त्रोद्योग, 3 वाहन उद्योग आणि 4 पर्यटन उद्योग. वाहन उद्योग करेक्ट आन्सर. दुसरी फेरी पहिला प्रश्न अरुणाचल प्रदेश. मग बोलू नको मध्ये प्लीज. पेशन्स खूप महत्वाचं आहे आणि लक्ष द्या सगळ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्या. तुमची हेतू काय त्याच्यामागे? उजळणे हा हेतू आहे. सॉरी अरुणाचल प्रदेश दुसरी फेरी पहिला प्रश्न. कोकण रेल्वे मार्गावर सर्वाधिक लांबीचा पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? 1 वशिष्ठी, 2 शरावती, 3 सावित्री, 4 पनवल. Time starts now. सॉरी उत्तर चुकलंय पण उत्तर माहिती तुमच्या ग्रुपमध्ये. डिस्कशन नीट झालं नाही. तुम्हाला आवाज ऐकू आला होता नाही. आता बदलता येणार नाही, फिरवता येणार नाही उत्तर. इथं कोऑर्डिनेशन पण खूप महत्वाचं आहे. या अशा गट कार्यामध्ये कोऑर्डिनेशन खूप महत्वाचं आहे. तर तिथं डेमोक्रेटिक डिसिजन झाला पाहिजे. दोघींचं उत्तर जे पनवल होतं ना, इकडे 3 जणांचं व्हिस्परिंग मला कानावर पडलं माझ्या हळू कन्फ्युज ना. तेव्हा मेजॉरिटी विन्स म्हणून मेजॉरिटीला ऐकायला पाहिजे घटनायकांनी. डिसिजन मेकिंगची क्षमता पण तुमची वाढली पाहिजे अशा ऍक्टिव्हिटी मधून. हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट जाऊ दे गेला बोल ठीक आहे. नेव्हर माइंड काय आवडेल कारण नाही. नेक्स्ट तामिळनाडू दुसरी फेरी पहिला प्रश्न. पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्यात कोणता महत्वपूर्ण प्रकल्प आहे? 1 बोकारो स्टील प्लांट, 2 रिश्रा ज्यूट मिल, 3 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स आणि 4 शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. Time starts. करेक्ट व्हेरी गुड. कन्फ्युजन होतं पण ते क्लिअर झालं. त्यांनी बरोबर युटिलाइज केलं बघा. त्यांच्याकडे 2 उत्तर होते. मला शिपिंगचा आवाज येतो आहे का होता नाही. दुसऱ्या बाजूला लास्ट मोमेंटला त्यांनी बरोबर करेक्ट केलं ते. बरोबर ना? हे इंटरेस्टिंग आहे खूप. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स हे उत्तर आहे त्यांनी बरोबर दिलं का म्हणजे ना? व्हेरी गुड. नेक्स्ट दुसरी फेरी दुसरा प्रश्न. महाराष्ट्र प्रमिला दंडवते अर्थात प्रमिलाताई दंडवते यांनी दिल्लीसह 7 राज्यांमध्ये स्थापन केलेली संघटना. 1 महिला दक्षता समिती, 2 महिला हक्क समिती, 3 स्त्रीमुक्ती संघटना, 4 नारी प्रबोधन मंच. Time starts. व्हेरी गुड. महिला दक्षता समिती करेक्ट आन्सर आहे. उत्तरांचल दुसरी फेरी दुसरा प्रश्न शेवटचा प्रश्न. भारताला शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान पुरविणारा देश कोणता? 1 इराण, 2 रशिया, 3 ब्राझील, 4 इस्रायल. Time starts. व्हेरी गुड. इस्रायल हे करेक्ट आन्सर आहे. अरुणाचल प्रदेश दुसरी फेरी दुसरा प्रश्न. सुरक्षित पर्यावरण हा महत्वाचा मानवी हक्क मानून 22 एप्रिल 1970 हा दिवस पहिला टिंबटिंब म्हणून साजरा करण्यात आला होता. 22 एप्रिल 1970 हा दिवस सुरक्षित पर्यावरणासाठी टिंबटिंब म्हणून साजरा करण्यात आला होता. 1 मानवी अधिकार दिन किंवा मानव अधिकार दिन, 2 पर्यावरण दिन, 3 वसुंधरा दिन, 4 वन संवर्धन दिन. Time starts. Option परत सांगा. परत सांगतोय. 1 मानव अधिकार दिन, 2 पर्यावरण दिन, 3 वसुंधरा दिन, 4 वन संवर्धन दिन. वसुंधरा. परफेक्ट आन्सर आहे. इकडनं कोणीतरी कुजबूज करू नका. उत्तर बरोबर आहे. वसुंधरा दिन. कोणी दिलं होतं उत्तर? नेक्स्ट अरुणाचल प्रदेश दुसरी फेरी दुसरा प्रश्न झालाय. अरुणाचल
गेला होता. आता रॅपिड फायर राऊंड 2 मिनिट. तुम्ही तुमचा वेळ घ्यायचा आहे, घाबरून जायचं काय कारण नाही. म्हणजे खूप प्रश्न झाले पाहिजे असं नाही. प्रश्न आले तर ते फायद्याचं राहील. ओके. तर महाराष्ट्र करू सुरुवात. भारतातील पहिली IIT संस्था. भारतातील पहिली IIT संस्था. स्टॉप. 2 मिनिट झाले. 2 मिनिटं कुठे? तुला सलग 2 मिनिट आता कंटिन्यू ठेवायचं. भारतातील पहिली IIT संस्था. अरे त्यांना मदत करा त्याला. IIT संस्था. सॉरी, बरं, पुढच्या प्रश्नाकडे जातोय मी. चंडी प्रसाद भट्ट यांच्या बरोबर चिपको आंदोलनाची सुरुवात करणारे त्यांचे सहकारी. सुंदरलाल दिलाय. सुंदरलाल बघून ऐकून द्यायचे. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री. पुस्तकाचं सूक्ष्म वाचन करण्याची गरज आहे. बारकाईनं सगळं पुस्तकातून घेतलेलं आहे. पास करायचं असेल तर तसं सांग, म्हणजे पुढच्या प्रश्नावर जाता येईल. सर टाइम 2 मिनिट संपले. दोनच प्रश्न झाले. उत्तरांचल. इंडस्ट्रियल डिझाईन अर्थात औद्योगिक आरेखन या विषयाचं शिक्षण देणारी संस्था. आरेखन, इंडस्ट्रियल डिझाईन या विषयाचं शिक्षण देणारी संस्था. भारतातली नामांकित संस्था. सॉरी, उत्तर चुकलंय. उत्तर होतं NIT अहमदाबाद, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अहमदाबाद. दुसरा प्रश्न. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देणारी संस्था. अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देणारी संस्था. त्या संस्थेनं शास्त्रज्ञांसाठी ट्रेनिंग स्कूल सुरू केलं. नाही येते का? ओके, पास करायचं ना. त्याचं उत्तर होतं BARC, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. ओके. पुढचा प्रश्न. जागतिक महिला दिन किती तारखेला साजरा होतो? जागतिक महिला दिन किती तारखेला साजरा होतो? चुकलंय उत्तर. भारतीय नो कमेंट्स प्लीज. भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक. व्हेरी गुड. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. एक गुड. पुढचा प्रश्न. हा, 2 मिनिट झाले. मोबाईल मध्ये काहीतरी आलं.
पुढचा प्रश्न पुढच्या गटाला अरुणाचल प्रदेश. भूदान चळवळीचे प्रणेते. भूदान चळवळीचे प्रणेते. भूदान चळवळीचे प्रणेते. एवढा सोपा प्रश्न येत नाही का? अधिकारी उत्तर दिलंय का? देव बोलते त्यांना. हो, असा आवाज का होतो वेगळा पहिल्यांदा? विनोबा भावे बरोबर आहे ना? नेक्स्ट ISIJU हा स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक बनवण्याचे श्रेय कोणत्या संस्थांना जातं? ISIJU हा स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक बनविण्याचं श्रेय कोणत्या दोन संस्थांना जातं? त्या नावामध्ये त्या संस्थांचे इनिशियल लेटर्स धरलेले आहेत. ISI आणि JU दोन संस्था आहेत. हे ट्रिक आहे ते लक्षात ठेवण्याची बरं का. मला माहिती होतं येणार नाही कोणाला. हे लक्षात ठेवा नीट. हा प्रश्न येऊ शकतो परीक्षेला. ISI इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि JU जादवपूर युनिव्हर्सिटी या दोन संस्थांनी एकत्रितपणे पहिला भारतीय स्वदेशी बनावटीचा संगणक बनवलेला आहे. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ISI आणि JU जादवपूर युनिव्हर्सिटी पश्चिम बंगालमध्ये या दोन संस्थांच्या. पुढचा प्रश्न पुण्यातील श्रीमुक्ती आंदोलन समितीच्या संस्थापिका कोण? पुण्यातील श्रीमुक्ती आंदोलन समितीच्या संस्थापिका पाठामध्ये त्यांचा उल्लेख आहे. ओके, वेळ संपली तुमची. सौदामिनी राव हे उत्तर होतं. पुढे बरेच प्रश्न तुमचे राहून गेले. तिन्ही गटांचे राहिले. शेवटचं 2 मिनिटं. शेवटचा गट महागाई विरोधात मुंबईत महिलांचा लाटणे मोर्चा काढणाऱ्या. करेक्ट आन्सर आहे मृणाल गोरे. बरोबर आहे उत्तर. दुसरं IIM अहमदाबाद या संस्थेच्या उभारणीत मदत करणारी विदेशी संस्था. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद ही भारतीय संस्था उभारण्यामध्ये मदत करणारी विदेशी संस्था. येत नसेल तर पास करा. पुढे चांगले प्रश्न आहेत सोपे. हा उत्तर होतं हार्वर्ड बिझनेस स्कूल अमेरिका. हार्वर्ड बिझनेस स्कूल अमेरिका हे उत्तर होतं. पुढचा प्रश्न राष्ट्रीय महिला आयोग निर्मितीसाठी स्थापन केलेल्या समितीच्या अध्यक्ष कोण होत्या? राष्ट्रीय महिला आयोगाची निर्मिती करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या अध्यक्ष कोण होत्या? त्यांचे चित्र दिलेले आहे पुस्तकामध्ये. डॉक्टर फुलरेणू गुहा हे उत्तर होतं. पुढचा प्रश्न दूरसंचार, दूरदर्शन, आकाशवाणी यांच्या संचालनासाठी अवकाशात सोडण्यात आलेला भारतीय उपग्रह कोणता? इन्सर्ट B1 हे त्याचं उत्तर आहे. इन्सर्ट B1. पुढचा प्रश्न समजा न विचारले गेलेले प्रश्न फक्त वाचून दाखवतो. उत्तर तुम्ही शोधावरी. पहिल्या गटाला प्रश्न विचारताच आला नाही तो असा युनिसेफचा फुल फॉर्म आणि संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य राष्ट्रांची संख्या हे 2 प्रश्नांपर्यंत ते पोहोचू शकले नाही. तशीच गत झाली उत्तरांची. युनेस्कोचा फुल फॉर्म आणि जागतिक प्रश्नांवर धोरण ठरविणारे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ ही उत्तर तुम्हाला म्हणजे संधी मिळाली नाही. पुढे अरुणाचल प्रदेश FAO चा फुल फॉर्म
शकलो नाही आणि संयुक्त राष्ट्रांचे विद्यमान महासचिव कोण आहे हा पुस्तकाबाहेरचा पण करंट अफेअर म्हणजे करंट नॉलेज जे त्या पाठाशी संबंधित आहे आणि त्या नेटवरून तुम्हाला सर्च करावं लागेल. त्यांनी 2 दिवसापूर्वी भारताची प्रचंड स्तुती केलेली आहे. कशासाठी? जगभरातल्या अनेक देशांना भारताने कोविड व्हॅक्स लस पुरवलेली आहे. म्हणून या महासचिवांनी युएनच्या भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचे आभार मानलेले वर्तमानपत्रात बातमी. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठं आहे ह्या प्रश्नाला तुम्ही पोहोचता नाहीत आणि IMF चा फुल फॉर्म काय तर हे पुस्तकात दिलेलं आहे. हे प्रश्न राहून गेले. हा हेतू काय होता यामागचा माझा? उजळणी घेणं आणि ती उजळणी घेताना थोडी रंजक पद्धतीने घेतली तर इंटरेस्ट निर्माण होतो. ही त्यामागची माझी भूमिका होती. आता आपण बघूया महाराष्ट्र गटाचे एकूण गुण किती झाले? 3 गुण. तिथे खाली नाही वाटते. महाराष्ट्र 3 गुण, उत्तरांचल 3 गुण, अरुणाचल प्रदेश 4 गुण आणि तामिळनाडू. आपण 3 गटांनी उभं राहायचं आहे. अरुणाचल प्रदेश सोडून बाकीचे 3 गट सॉरी तुम्ही बसायचं त्यांनी उभं राहायचं. अरुणाचल प्रदेशने उभं राहायचं. अरुणाचल प्रदेश गटाने उभं राहायचं आहे. आपण सर्वांनी मिळून 3 टाळ्या उचलावे. उरलेल्या 3 गटांचं मनपूर्वक अभिनंदन. तुमची बक्षिसं पुढच्या आठवड्यामध्ये दिली जाते. थँक्यू.